याला आपण सेन्सरप्रमाणे उपयोग करून घेतला आहे. नळाला पाणी जेव्हा येईल तेव्हा मोटर ऑटोमॅटिक सुरू होईल आणि नळातलं पाणी निघून गेलं की ऑटोमॅटिक मोटर बंद होईल. ह्या आपल्या युनिटचे कनेक्शन सांगतो आहे तुम्हाला मी आता मी सध्या माझ्याकडे नळ नाही, त्यामुळे मी पाण्याचा ग्लास घेतला आहे. त्या ग्लासमध्ये हे डुबवून मी तुम्हाला ह्याचं ऑपरेटिंग दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला कनेक्शन सांगून देतो. आधी वायरिंगसुद्धा एकदम सिंपल आहे. डाव्या हाताला फेज पी आणि एन दिसतात, ते इनकमिंग सप्लाय फेज न्यूट्रल, आणि उजव्या हाताला एन आणि पी दिसतात, ते आउटगोईंग म्हणजे मोटरला जाणारे सप्लाय. हे आपलं सेल्फ प्रायमिंग पंप आहे. ह्या पंपाला सुद्धा आपण कनेक्शन करू शकतो. याला स्टार्टरची गरज नसते. डायरेक्ट ह्याला आपण पंप जोडला आउटपुटला की हे आपलं वर्क करेल. यामध्ये आधी काय फीचर आहेत ते तुम्हाला सांगतो. इथे टँकचं इंडिकेशनसुद्धा आहे. पॉवर आहे इंडिकेशन आहे, मोटर आहे इंडिकेशन आहे. वर लिहिलं आहे, वर एक टाकी दाखवलेली आहे, खाली एक टाकी दाखवलेली आहे. तुमचं यूज आहे त्याप्रमाणे तुम्ही खालची किंवा वरची टाकी इथे सेन्स करू शकता. समजा घरी नळाला पाणी आलं की मोटर सुरू व्हावी, तर त्याकरता आपण खालची टाकी आपण सेन्स करू शकतो. खालची टाकी म्हणजे ही. इथले कनेक्शन बघा. मधलं कनेक्शन आहे सी, राईट हँड साईडचा UL आणि US. त्यामध्ये मी इथून फक्त 2च वायर घेतले आहेत. एकाला शॉर्ट लूप केलेला आहे. लूप केलं आहे म्हणजे US आणि UN ह्या दोघांना लूप केलं आहे. तिथून एक वायर काढलेली आहे ही, आणि दुसरी वायर जी घेतली आहे सीमधनं, कॉमनमधनं सिंगल वायर. तर ते मिळून हे एक नॉर्मल एक सेन्सर घेतला आहे लोकल कंपनीच्या कुठल्या तरी मार्केटवरनं. आता हे जेव्हा पाण्यात बुडेल तर युनिट सेन्स करेल आणि मोटर ऑटोमॅटिक सुरू होईल. मोटरचे कनेक्शनसुद्धा मी केलेलं आहे. निळ्या रंगाचा आणि ग्रे रंगाचा ही मोटर दिलेली आहे आपण. सेल्फ प्रायमिंग मोटर. तर इथे पॉवर ऑन डिलेसुद्धा दिलेला आहे आणि ऑफ टायमरसुद्धा दिलेला आहे. समजा तुम्ही सेन्सरमार्फत जरी पंप चालू केलं आणि ते 15 मिनिटांनी बंद हो की 10 मिनिटांनी बंद हो की कमीत कमी 15 मिनिटं दिलं आहे, 15 मिनिटांनी बंद हो की 40 मिनिटांनी हे सगळं आपण सेट करू शकतो. म्हणजे 150 मिनिटापर्यंत आपण त्याला सेट करू शकतो बंद करण्याचं टायमिंग. या ठिकाणी आता मी OS आणि OLचे कनेक्शन दिलेले नाही, कारण ही अप्पर टँकचे सेन्सर वायर आहेत आणि त्याचं कनेक्शनची आता मला सध्या गरज नाही, त्यामुळे मी इथे दिलेलं नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ओव्हरहेड टँक जरी फुल भरली तर ते बंद व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याचंसुद्धा कनेक्शन वरी करू शकता. मॉडेलचं डिस्क्रिप्शन आहे. खालची टाकी आणि वरची टाकी याप्रमाणे तुम्ही वायर करू शकता. इथे ऑटो मोड आहे, मॅन्युअल मोड आहे आणि बायपास मोडसुद्धा आहे. तीनही मोड इथे अवेलेबल आहेत आपल्याला. बघा, वरचं ऑटो मोड, मधलं मॅन्युअल मोड आणि खालचं बायपास मोड म्हणजे ऑफ मोड. ठीक आहे, ह्याप्रमाणे तुम्ही कनेक्शन करू शकता. आता मी सप्लाय ऑन करतो. ह्याला कुठलंही इंडिकेशन सध्या दिसत नाही. मी सप्लाय ऑन केल्यानंतर इथे इंडिकेशन यायला लागते. खालच्या टाकीचे सेन्सर वायर मी आता सध्या बाहेर ठेवले आहेत, त्यामुळे स्टार्टर सुरू होणार नाही. समजा हे सेन्सर मी पाण्यात बुडवले म्हणजे पाईपलाईनमध्ये याची अशी व्यवस्था करावी लागेल आपल्याला की पाणी आलं की हे दोघांना टच व्हावं. आता सपोज मी जरी ह्याला पाण्यात बुडवलं तर युनिटला काय वाटेल की नळाचं पाणी आलेलं आहे, तर मोटर सुरू होऊन जाईल. ऑन डिलीट बायपास मॅन्युअल ठेवला आहे मी. आता ऑटो मोड ठेवतो. सेन्सरचे वायर पाण्याच्या बाहेर निघाले की ऑटोमॅटिक पंप बंद होतो. याप्रमाणे तुमचं हे युनिट वर्किंग करते. आता मी MC मेन सप्लाय बंद करतो. वायरिंग तर तुम्हाला कळालीच असेल, एकदा परत दाखवून देतो तुम्हाला वायरिंग. आता मी सध्या इथे नळाचं पाणी आलं म्हणजे इथे ड्रेनिंग ॲप्लिकेशन वापरलं आहे, त्यामुळं खालची टाकी सेन्स केलेली आहे. इथे वरची टाकी मी इथे सेन्स केलेली नाही आहे. तुम्ही सेन्स करू शकता लागलं तर.